नमस्कार. मी सीमा पांडे स्वागत करते तुमचं मृणालिनी मोरे या यूट्यूब चॅनलवरती. तर आज मी प्रेक्षकांच्या मनातले प्रश्न मृणालला विचारणार आहे. तर हाय मृणाल. Hi Seema, thank you. Thank you for coming on the channel. इट्स माय प्लेजर. तर सुरू करूया आपण. Sure. ओके. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की आता आपण 2025 मध्ये जाणार आहोत आणि डायट संदर्भात आपल्याला इंटरनेटवरती म्हण किंवा यूट्यूबवरती बरेच आपल्याला माहिती मिळते किंवा डायट चार्ट पूर्णपणे आहे तसा मिळतो. मग आपण तो फॉलो केला पाहिजे का? किंवा मग डायटिशियन किंवा न्यूट्रिशनिस्टची गरज आहे का खरंच? सी येस, इंटरनेटवरती तुम्हाला भरपूर डाएट चार्ट्स मिळतील. तुम्ही ते डाउनलोड करू शकता, तुम्ही ते यूज पण करू शकता. बट ते ना जनरलाइज्ड डाएट चार्ट असतात. जनरलाइज्ड म्हणजे काय, एक जनरल कॅलरीज वगैरे कॅल्क्युलेट करून तो वेट लॉस डाएट प्लॅन असू दे किंवा वेट गेन डाएट प्लॅन असू दे, त्याप्रमाणे ते जनरलाइज्ड डाएट चार्ट्स असतात. बट डाएट प्लॅन, डाएट चार्ट ना नेहमी कस्टमाइज असलं पाहिजे. आता कस्टमाइज्ड म्हणजे काय, तुमच्यासाठी स्पेशल बनवलेला. आता यामध्ये तुमची हाईट, वेट, तुम्हाला काही मेडिकल कंडिशन आहे का, तुमची डाएट हिस्ट्री कशी आहे, तुम्हाला काय खाण्यापिण्याच्या सवयी आहेत, तुमचं स्टेपल फूड काय आहे, तुमचं गोल म्हणजे उद्देश काय आहे डाएट प्लॅन फॉलो करण्याचा. काही जणांना वेट लॉस करायचा असतो, वजन कमी करायचं असतं, काही जणांना वेट गेन करायचं असतं, वजन वाढवायचं असतं, देन काही जणांना मेडिकल कंडिशन असते. सो या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून तो डाएट चार्ट बनवला गेला पाहिजे. याला म्हणतात कस्टमाइज डाएट प्लॅन. आता कस्टमाइज डाएट प्लॅन मध्ये कॅलरीज ज्या आहेत ना त्या फिक्स नसतात, की 1200 कॅलरीजचाच डाएट प्लॅन किंवा 1300 कॅलरीजचा डाएट प्लॅन असं नसतं. ते तुमच्या लाईफस्टाईलच्या अकॉर्डिंग, तुम्ही किती तुमची ऍक्टिव्हिटी आहे, तुम्ही एक्सरसाइज करताय का नाही, तुमचं काम कसं आहे, हे सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट करून मगच डाएट प्लॅन क्रिएट केला जातो, बनवला जातो. सो त्यासाठी तुम्हाला जर कस्टमाइज डाएट प्लॅन हवा असेल तर तुम्हाला डायटिशियनची गरजच आहे. जसं तुम्ही दुसऱ्याच्या मापाचे कपडे घालू शकत नाही, त्याप्रमाणे तुम्ही दुसऱ्यासाठी बनवला गेलेला डाएट चार्ट नाही फॉलो करू शकत. ओके. डाएट प्लॅन हा नेहमी टेलर्ड असला पाहिजे. टेलर्ड म्हणजे काय, तुमच्यासाठीच बनवलेला असला पाहिजे. मग डायटिशियन किंवा न्यूट्रिशनिस्ट कसे काम करतात हे तू थोडक्यात सांगू शकतेस? येस. ज्यावेळेस सगळ्यात आधी आपण डायटिशियनकडे किंवा न्यूट्रिशनिस्टकडे जातो ना, सगळ्यात आधी ते आपले फिजिकल जे आस्पेक्ट्स आहेत ते कन्सिडर करतात. म्हणजे हाईट, वेट, बॉडी फॅट पर्सेंटेज, मसल मास, हे सगळं तर कॅल्क्युलेट केलं जातं. प्लस यासोबत ते तुमची मेडिकल कंडिशन विचारतात. आता मेडिकल कंडिशन म्हणजे सतत कुठली तरी मोठी व्याधी असावी असं नाही. येस, डायबिटीज असू शकतं, कोलेस्ट्रॉल लेवल्स तुमचे हाय झालेले असू शकतात, पीसीओडी वगैरे, हायपरथायरॉइडिझम, या सगळ्या गोष्टी असू शकतात. बट इन जनरल पण जसं ऍसिडिटी आहे, कॉन्स्टिपेशन आहे, ह्या जनरल ज्या तुमच्या मेडिकल कन्सर्न्स आहेत तेही तुम्हाला विचारले जातात. मग तुम्हाला विचारलं जातं तुमची डाएट हिस्ट्री. आता डाएट हिस्ट्री म्हणजे काय असते, की तुम्ही रेग्युलरली कुठलं अन्न खात आहात, तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये कसे आहात, रुटीनमध्ये तुम्ही रेग्युलरली काय काय खात आहात, तुम्ही भात जास्त खाता की पोळी जास्त खाता की भाकरी, काय पदार्थ असतात तुमच्या जेवणामध्ये, बाहेर किती वेळा खाता, या आधी तुम्ही कुठला डाएट प्लॅन फॉलो केलेला आहे का, कारण की त्याचाही खूप इफेक्ट पडतो आपल्या डाएटिंग स्ट्रॅटेजीवरती. तुम्ही सतत खूप कमी कॅलरीजचे डाएट प्लॅन फॉलो केलेले आहेत का, यो डाएटिंग ज्याला म्हणतात, की एकदमच कमी कॅलरीज खाणं, सॅलड्सवरतीच राहणं आणि नंतर मग ते बंद करून टाकणं, मग पुन्हा वेट गेन, मग असं काही तुम्ही याआधी केलेलं आहे का. हे झालं डाएट हिस्ट्री, हे तुम्हाला विचारलं जातं. देन तुमचं रुटीन विचारलं जातं. रुटीनमध्ये काय विचारलं जातं, की तुम्ही किती ऍक्टिव्ह आहात, तुम्ही एक्सरसाइज करता की नाही, करत असाल तर किती वेळ एक्सरसाइज करत आहात, कुठल्या टाईपची एक्सरसाइज करत आहात, आणि त्यानंतर तुमची कामाचं स्वरूप तुमचं काय आहे, किती ऍक्टिव्हिटी लेवल आहे तुमची, या सगळ्या डिटेल्स तुमच्या घेतल्या जातात. ह्या घेऊन मग तुमचं कॅलरी काउंटिंग केलं जातं, की तुम्हाला किती कॅलरीजची गरज आहे. वेट लॉस असेल तर त्याप्रमाणे कॅलरीज कमी केल्या जातात, वेट गेन असेल तर कॅलरीज वाढवून तुम्हाला दिल्या जातात, तुमचं मेडिकल कंडिशन असेल, डायबिटीज म्हणा, कोलेस्ट्रॉल म्हणा, त्याप्रमाणे तुम्हाला डाएट चार्ट दिला जातो. डाएट चार्ट हा नेहमी तुमच्या अगदी करंट लाईफस्टाईलच्या एकदम क्लोज असतो. म्हणजेच काय, सध्या तुम्ही काय खातात त्याच्यामध्येच करेक्शन्स केले जातात. त्याच्यामध्येच जर तुम्हाला प्रोटीन कमी असेल तर प्रोटीन ऍड केलं जातं, जास्त कॅलरीज खात असाल तर कमी कॅलरीज केले जातात, किंवा काही दुसरे इतर न्यूट्रिएंट्स ऍड करायचे असतील, ऍसिडिटी होत असेल, कॉन्स्टिपेशन असेल, त्याप्रमाणे चेंजेस केले जातात. सो हा डाएट चार्ट जो आहे तो तुमचा करंट लाईफस्टाईलशीच रिलेटेड असतो, करंट फूड इंटेकशीच रिलेटेड असतो. फक्त एवढंच की जे फूड आयटम्स आहेत ते क्वांटिफाय केले जातात, किती प्रमाणात घ्यावं, कधी घ्यावं,
हे सगळे डिटेल्स तुम्हाला डायटिशियन्स, न्यूट्रिशनिस्ट देतात. डायटिशियनचा प्लस पॉईंट हा असतो की तुम्हाला एक अकाउंटेबिलिटी असते, म्हणजे जबाबदेही होती आपकी. तुम्हाला कुणाला तरी उत्तर द्यायचं आहे की मी डाएट चार्ट फॉलो केला आहे की नाही. सो त्याचा खूप यूज होतो. ओके. हा. डायटिशियन, न्यूट्रिशनिस्ट हे फॉलोअप पण ठेवतात. तुम्हाला डाएट चार्ट दिल्यानंतर काही जण 15 दिवसानंतर, काही जण 1 महिन्यानंतर फॉलोअप घेत असतात. त्या फॉलोअपमध्ये डिस्कस केलं जातं की डाएट प्लॅन फॉलो करायला इझी आहे की नाही, खूप डिफिकल्ट होत आहे का, रिझल्ट्स काय येत आहे डाएट प्लॅन फॉलो केल्याने, मग कॅलरीज वाढवायच्या आहेत का कमी करायच्या आहेत, या सर्व डिटेल्स त्या फॉलोअपमध्ये कन्सिडर केल्या जातात किंवा डिस्कस होतात. समज माझ्या एका मैत्रिणीने आता जस्ट वेट लॉस केलाय, तर मग मी तिचा वेट लॉस जो चार्ट आहे तो पूर्ण ॲज इट इज फॉलो करू शकते का? फॉलो करायला काय तू फॉलो करू शकते, असं काही नाहीये. वेट लॉस डाएट माझ्या मैत्रिणीचा फॉलो करू का, खूप वेळा मला हा प्रश्न विचारला जातो. तुम्ही फॉलो करू शकता त्यांचा डाएट चार्ट, बट ते लॉंग टर्म नसणार. कारण काय, 2 बॉडीज आर ऑलवेज डिफरंट. 2 शरीर नेहमी वेगवेगळे असतात. आता त्याच्यामध्ये तुमचं हाईट वेगळी असते, वेट वेगळं असतं, फॅट पर्सेंटेज वेगळं असतं, किंवा तुमचं रुटीन वेगळं असतं, स्लीपिंग पॅटर्न, झोप झोप काही जणांना पुरेशी होते, काही जणांची पुरेशी होत नाही, हॉर्मोनल कंडिशन, बऱ्याचशा गोष्टी आहेत. सो तिला रिझल्ट त्या डाएट चार्टमुळे मिळाला म्हणून तुला मिळेलच असं नाही. आणि जर तुला तो रिझल्ट मिळालाच, तो लॉंग टर्म म्हणजे खूप काळासाठी असेल असंही नाही. सो तुम्ही फॉलो करू शकता, बट रिझल्ट तेवढे नाही मिळणार. रिझल्ट तेवढे मिळणार नाहीत. आणि जर रिझल्ट हवे असतील तर कस्टमाइज्डच असला पाहिजे डाएट चार्ट. तर आजकाल इंटरनेटवरती बरेच कॅलरी कॅल्क्युलेटर आहेत, तर मग आपण ते यूज करून एखादी सामान्य व्यक्ती तसा आपला स्वतःचा डाएट चार्ट सेट करू शकते का? येस. तुम्ही एक जनरल डाएट चार्ट जर तुम्हाला हवं असेल, म्हणजे एक जनरल वेट लॉससाठी किंवा वेट गेनसाठी, वजन कमी करण्यासाठी म्हणा किंवा वजन वाढवण्यासाठी, तर तुम्ही येस कॅलरी कॅल्क्युलेटर्स यूज करून तुम्ही तुमचा डाएट चार्ट बनवू शकता. त्या ॲपमध्ये किंवा त्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारले जातात, म्हणजे किती ऍक्टिव्ह आहात, किती एक्सरसाइज करता, किंवा फूड इनटेक वगैरे किती आहे, त्या संदर्भात तुमची हाईट, वेट अकॉर्डिंगली. आणि मग त्याच्यावरती डिसाईड केलं जातं की तुम्ही किती कॅलरी इनटेक केला पाहिजे. जर तुम्हाला वेट गेन करायचं असेल, वजन वाढवायचं असेल, तर जास्त कॅलरीज खा आणि तो एक नंबर तुम्हाला दिला जातो कॅलरीजचा. आणि वेट लॉस करायचं असेल तर कमी कॅलरीज, कॅलरी डेफिसिट मध्ये राहा. तो अगेन तुम्हाला एवढे तुम्हाला कॅलरीज खायच्या आहेत असं ते कॅलरी काउंटर तुम्हाला सांगतं. बट कॅलरी काउंटर हे कन्सिडर करत नाही की तुम्ही तुमचं स्लीप पॅटर्न कसं आहे, तुमचे फूड हॅबिट्स काय आहे, तुमचं स्टेपल फूड म्हणजे तुमचं रेग्युलर जे तुम्ही खाता ते काय आहे, तुम्ही राईस खाणं प्रेफर करता का व्हीट खाणं प्रेफर करता, ह्या बऱ्याचशा गोष्टी कॅलरी काउंटर हे कॅल्क्युलेट करून देत नाही. देन अगेन तुमचं जेव्हा वेट लॉस होतं, तुम्ही तो डाएट चार्ट समजा डाएट प्लॅन फॉलो केलात आणि वेट लॉस झालेला आहे, तर तुमच्या कॅलरी नीड्स ह्या चेंज झालेल्या असतात. ओके, कमी झालेले असतात, किंवा तुम्ही जर ऍक्टिव्ह झाला असाल, जास्त एक्सरसाइज वगैरे असेल तर वाढलेले असतात. सो हे कॅलरी काउंटर तुम्हाला कॅल्क्युलेट करून देत नाही, हे तुमचं तुम्हालाच कॅल्क्युलेट करावं लागेल. आणि त्याच्यानंतर किती दिवस डाएट फॉलो करायचा, वेट लॉस असेल तर किती महिने वेट लॉसचा तो डाएट प्लॅन फॉलो करायचा. यानंतर डाएट ब्रेक नावाचा एक प्रकार असतो. डाएट ब्रेक म्हणजे काय, 1-2-3 आठवडे तुम्ही ब्रेक घ्यायचा असतो डाएट मधून. मग काही खायला चालते का? नाही. तो डाएट ब्रेक पण अगदी तो पण क्वांटिफाईड टाईपच असतो. त्याच्यामध्येही प्रोटीन इंटेक तुमचं क्वांटिफाय केलं जातं, बट थोडं तुमच्या कॅलरीज तुम्हाला वाढवून दिल्या जातात. आणि यामुळे काय होतं, डाएट ब्रेकमुळे एकतर डाएटमुळे जो आलेला स्ट्रेस आहे, डाएट फॉलो केल्यामुळे खूप कमी कॅलरीज खातो आहोत आपण आणि खूप एक्सरसाइज करत आहोत, त्याच्यामुळे जो आलेला स्ट्रेस आहे, किंवा तुमचे जे हॉर्मोन्स आहेत, ग्रेलिन, लेप्टिन, हे जे भूक कंट्रोल करणारे हॉर्मोन्स आहेत, ते खूप हे वायर झालेले असतात, इम्बॅलन्स झालेले असतात. सो हे बॅलन्स करण्यासाठी डाएट ब्रेक नावाचा एक प्रकार असतो. मग ते तुम्हाला कॅलरी काउंटर नाही सांगू शकत, ते तुम्हाला डाएट ब्रेक नंतर परत मग आपल्या याच्यावरती यायला आपल्याला परत तेवढा त्रास होतच असेल. नाही, डाएट ब्रेक हा 2 आठवड्याचाच असतो, 2 ते 3 आठवड्याचा असतो, डिपेंडिंग की तुम्ही किती महिने तुम्ही डाएट केलेला आहे. ओके. आणि त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही ज्यावेळेस डाएट चार्ट फॉलो करता, कॅलरी डेफिसिट म्हणा, म्हणजे वजन कमी करण्याचा डाएट जो आहे, तो ज्यावेळेस तुम्ही पुन्हा फॉलो करायला जाता, त्यावेळेस तो पण कस्टमाइजच असला पाहिजे. तो त्याप्रमाणेच कॅलरीज वगैरे जे आहेत तुमच्या ते मॅनेज करून क्वांटिफाय करून दिलेला पाहिजे. सो हे कॅलरी काउंटर नाही करू शकत. तुम्हाला यासाठी एका डायटिशियनची गरज आहे, जो समजू शकेल की तुमचं काय नीड्स आहेत सध्या. ओके. जे जिम मधले कोचेस असतात त्यांच्याकडून आपण आपला डाएट चार्ट सेट करून घेऊ शकतो का? येस.
जिम मधले कोचेस, ट्रेनर्स वगैरे जे सर्टिफाईड असतात त्यांच्याकडनं तुम्ही डाएट चार्ट घेऊ शकता. जनरल वेट लॉसचा म्हणजे वजन कमी करण्याचा किंवा वेट गेनचा ते तुम्ही घेऊ शकता. ते जिम कोचेस अगदी चांगले मेंटर्स बनवू शकतात, तुमचे चांगले गुरु बनवू शकतात. अकाउंटेबिलिटी भरपूर असते. म्हणजे तुम्ही तिथे रेग्युलर जाता जिममध्ये आणि रेग्युलर त्यांच्या संपर्कात येतात, तर तुमचे काही डाऊट्स असतील डाएट प्लॅन बद्दल तर ते तुमचे सतत क्लिअर होत असतात. तुम्हाला काही इश्यूज असतील तर ते क्लिअर होत असतात. तुम्हाला मोटिवेशन मिळत असतं सतत जिममध्ये. सो येस, जिम कोचेस कॅन ऑल्सो बी गुड मोटिवेटर्स और दे कॅन प्रोव्हाइड गुड डाएट चार्ट. पण जर तुम्हाला मेडिकल कंडिशन असेल तर आय वुड सजेस्ट की तो डाएट चार्ट फॉलो करण्याच्या आधी एकदा डॉक्टरांची परमिशन घ्यावी. बरं, हे झालं आता न्यूट्रिशनिस्ट आणि डायटिशियन किती इम्पॉर्टंट आहे, पण ते आपल्याला कुठं मिळू शकतात नेमके आणि त्यांना आपण कसा कॉन्टॅक्ट करायचा? येस, डायटिशियन्स, न्यूट्रिशनिस्ट हे तुम्हाला तुमच्या जवळच्या मोठे हॉस्पिटल्स, आजकाल बऱ्यापैकी मोठे हॉस्पिटल्स जे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असतात तिथे डायटिशियन्स असतात, न्यूट्रिशनिस्ट असतात, तिथे तुम्ही बघू शकता. किंवा वेगवेगळ्या जिम्समध्ये पण कन्सल्टंट म्हणून असतात, हेल्थ सेंटर्स, योगा सेंटर्समध्ये पण डायटिशियन्स, न्यूट्रिशनिस्ट असतात. किंवा तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता डायटिशियन नियमी, न्यूट्रिशनिस्ट नियमी. बरेचसे डायटिशियन्स, न्यूट्रिशनिस्ट जे आहेत त्यांची स्वतःची ओपीडी असते, स्वतःचं ऑफिस असतं. सो असे ते जर गुगलवरती रजिस्टर्ड असतील तर तुम्हाला तेही मिळून जातील. सो त्याच्यामधून तुम्ही सिलेक्ट करू शकता की कुठल्या डायटिशियनकडे तुम्हाला जायचं आहे. ओके, मग ते कसे सिलेक्ट करायचे, त्याचा क्रायटेरिया काय असू शकतो बरं? येस, फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही ज्यावेळेस डायटिशियन किंवा न्यूट्रिशनिस्ट बघता त्यांचं काय डिग्री आहे, काय सर्टिफिकेशन आहे त्यांनी केलेलं ते बघा. देन त्यांचं एक्सपिरियन्स किती आहे, किती वर्ष ते या फील्डमध्ये करत आहेत, त्यांनी किती पेशंट्स हँडल केले आहेत ते बघा. ते तुमची केस हँडल करू शकतील का? फॉर एक्झाम्पल, एक जनरल न्यूट्रिशनिस्ट आहेत आणि त्यांच्याकडे जर एखादा डायबेटिक पेशंट गेला तर खरंच डायबेटिक पेशंटची केस ते हँडल करू शकतील का? पीसीओडीच्या पेशंटची हँडल करू शकतील का? ते तुम्ही बघा, ते क्वालिफाईड आहेत का? परत त्यांचे रिव्ह्यूज किंवा किती क्लायंट्स हँडल केले आहेत, रिव्ह्यूज बघा. जर तुम्ही गुगलवरती सर्च करत असाल तर रिव्ह्यू कसे आहेत, किंवा कुणाचं रेफरन्स आहे का, त्याप्रमाणे तुम्ही डिसाईड करू शकता की बाबा या डायटिशियनकडे आपण जायचं आहे की नाही. प्लस तुमचं जे फर्स्ट कन्सल्टेशन असतं त्याच्यामध्ये ते तुमच्याशी कसे आहेत, किंवा तुमची लाईफस्टाईल ते जाणून घेत आहेत का, तुमचा प्रॉब्लेम जाणून घेत आहेत का, तुमची केस काय आहे ते प्रॉपरली ऐकून घेत आहेत का, त्याच्यावरती डिपेंड तुम्ही डायटिशियन, न्यूट्रिशनिस्ट सिलेक्ट करू शकता. बर, आता इंस्टाग्राम वरती बरेच न्यूट्रिशनिस्ट आणि डायटिशियन आहेत, तर त्यांच्याकडे जायचंच नाहीये, तर डायटिशियनचे रेड फ्लॅग काय आहेत? डायटिशियनचे रेड फ्लॅग, येस, रेड फ्लॅग, पहिला रेड फ्लॅग हा असू शकतो की ते तुम्हाला एखादा नंबर जर प्रॉमिस करत असतील ना. फॉर एक्झाम्पल, एका महिन्यात तुमचं 5 किलो वजन कमी होईल, एका महिन्यात मी तुमचं 7 किलो वजन कमी करेल, ज्यावेळेस असा नंबर प्रॉमिस करत असतात ना त्यावेळेस तो नक्कीच रेड फ्लॅग आहे असं समजावं. कारण एखाद्या डाएट प्लॅनला, एखाद्या डाएट चार्टला, डाएट स्ट्रॅटजीला बॉडी कशी रिस्पॉन्ड करेल एखाद्या व्यक्तीची, हे खरंच पिन पॉइंट कोणी सांगू शकत नाही की हा डाएट चार्ट फॉलो केल्याने या व्यक्तीचं 5 किलो वजन महिनाभरात कमी होणार आहे असं कोणच सांगू शकत नाही. कारण ऍज आय सेड, एव्हरी बॉडी इज डिफरंट. त्यामुळे जर तुम्हाला नंबर प्रॉमिस करत असतील एखादे डायटिशियन किंवा न्यूट्रिशनिस्ट, देन ऑफकोर्स ही और शी इज अ रेड फ्लॅग. सेकंड, ते जर एखादं फूड आयटम तुम्हाला सेल करत असतील तर, म्हणजे काहीतरी विकत असतील तर, कारण काय होतं, त्यांचं जर एखादं प्रॉडक्ट असेल आणि ते सेल करण्यासाठी जर ते तुमच्या डाएट चार्टमध्ये त्या प्रॉडक्टला ऍड करत असतील, देन ऑफकोर्स कुठेतरी ते कॉम्प्रोमाइज झालेलं आहे. सो एखादे डायटिशियन, न्यूट्रिशनिस्ट जर तुम्हाला एखादं प्रॉडक्ट सेल करत असतील तर माझ्यासाठी तो एक रेड फ्लॅग आहे. थर्ड, सतत जर ते तुम्हाला इतरांशी कम्पेअर करत असतील तर, इतर क्लायंटशी किंवा स्वतःशी. फॉर एक्झाम्पल, मी बरेच जण पाहिलेले आहेत, ते तुम्हाला म्हणत असतात की अरे माझ्या अमुक अमुक क्लायंटनी एका महिन्यात एवढं वजन कमी केलेलं आहे, तुमचं कसं झालं नाही? तुमच्या दोघांचा डाएट चार्ट तर सेम आहे. माझ्याकडे बघा, मी अमुक एखादी गोष्ट खात नाही, तुम्ही का ते खाता? सो असं मोटिवेट करण्याच्या नावाखाली जर ते तुम्हाला डिमीन करत असतील, डिमॉरलाइज करत असतील तर ऑफकोर्स दे आर अ रेड फ्लॅग. ते जर तुम्हाला एखादं फूड आयटम खाण्यासाठी जर कंपल्शन करत असतील की नाही तुम्हाला हे खायलाच हवं, नाहीतर तुमचा हा डाएट चार्ट वर्क करणार नाही. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल, तुम्ही व्हेजिटेरियन आहात आणि जर तुम्हाला फोर्स करत असतील की नाही तुम्ही एग्स खा,
प्रोटीनसाठी. नॉन व्हेजिटेरियन आहात तर तुम्हाला म्हणत आहेत की नाही तुम्ही विगन डाएटकडे जा, याच्याने तुमचा वेट लॉस होईल. सो असं जेव्हा ते तुम्हाला कंपल्शन करतात की नाही तुम्ही हा फूड आयटम खाल्लाच पाहिजे, हे फूड ग्रुप तुम्ही खाल्लंच पाहिजे, तर त्यावेळेस नक्कीच ते रेड फ्लॅग असतात. आणखीन एक रेड फ्लॅग जो आहे तो आहे त्यांच्यामध्ये एम्पथी नसणं, ते एम्पॅथेटिक नाही. आता एम्पथी नसणं म्हणजे काय, ते तुमची बाजू समजून घेत नाहीयेत. याचं मी एक उदाहरण देऊ इच्छिते. मी एक अशी न्यूट्रिशनिस्ट पाहिले आहेत की क्लायंट म्हणत आहे मला आता नवरात्रीमध्ये उपवास आहेत, मला उपवासामध्ये जो फॉलो करता येईल असा एक वेट लॉस डाएट प्लॅन द्या. तर त्या न्यूट्रिशनिस्टचं आन्सर होतं, अरे तुम्ही तुमच्या बॉडीवरती कॉन्सन्ट्रेट करा, तुम्ही तुमचं जे काही तुमचं गोल आहे वेट लॉसचं त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करा. काय हे उपवास वगैरे करणं, आपल्या बॉडीला प्रेफरन्स द्यायला पाहिजे. बट हे आन्सर नव्हतं. इथे ऍक्च्युअल रोल काय होता न्यूट्रिशनिस्टचा की उपवासामध्ये चालणारा, उपवासामध्ये फॉलो केला जाऊ शकणारा वेट लॉस डाएट चार्ट त्यांना थोडं चेंज करून द्यावं. बट ती एम्पथी नव्हती, तो समजूतदारपणा त्यांच्यामध्ये नव्हता की त्यांनी क्लायंटची सिच्युएशन कन्सिडर करून त्यांना डाएट प्लॅन द्यायला हवा होता. सो हे काही रेड फ्लॅग्स आपण म्हणू शकतो, आपण डायटिशियनचे किंवा न्यूट्रिशनिस्टचे असू शकतात. तर हे होते प्रेक्षकांच्या मनातले प्रश्न जे मी मृणालला विचारले आणि त्याचे आन्सर तिने जे दिले ते तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अजून काही तुमचे क्वेरीज असेल तर प्लीज ते सुद्धा कमेंट करा. आणि तुम्हाला आजचा हा Q&A फॉर्मॅट म्हणजे प्रश्न उत्तरांचा जो हा फॉर्मॅट आहे व्हिडिओचा तो कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि एखाद्या दुसऱ्या टॉपिक वरती जर तुम्हाला असंच प्रश्न उत्तर हवे असतील, Q&A हवे असेल तर नक्की तेही सांगा कमेंट सेक्शन मध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. टिल दॅन बाय बाय.